मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का, की भरपूर पालेभाज्या खाल्ल्या आणि चांगल्यापैकी व्यायाम केला, तर आपल्या शरीराला योग्य तो आकार येतो किंवा आपण बारीक होऊ शकतो, आपण सडपातळ होऊ शकतो. असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ही स्लाईड बघा. आणि पालेभाज्या, आयुर्वेद त्याच्याबद्दल काय म्हणतं, हे मत आपण जाणून घेऊया आमच्या आजच्या डाएट अँड मीट्स या भाग 2 मध्ये. नमस्कार. मी डॉक्टर सुरभि वैद्य, आयुर्वेदाचार्य, MBA इन क्लिनिकल रिसर्च, फंक्शनल मेडिसिन कन्सल्टंट अँड आयुर्वेदिक डायबेटॉलॉजिस्ट. तर मित्रांनो, जसं मी सांगितलं तसं आजकाल सलाड्स खाण्याकडे बऱ्यापैकी भर असतो लोकांचा. अज्युमिंग दॅट इट इज व्हेरी हेल्दी. आणि काही खूप मोठ्या कंपन्यांचे असे सलाड्स पण विकत मिळतात, जे लोकं ऑनलाईन मागवतात किंवा तिथे जाऊन खातात. आणि त्यांना खूप समाधान वाटतं, की हो, आज मी सलाड खाल्लाय म्हणजे काहीतरी हेल्दी खाल्लंय. पण आयुर्वेद काय म्हणतं पालेभाज्या आणि सलाड्स यांच्याबद्दल? पालेभाज्या या नित्य असेवनीय या गटामध्ये येतात. म्हणजे त्या रोज खाऊ नयेत. कारण पालेभाजीचं जर का आयुष्य तुम्ही बघितलं, तर आज आणलेली पालेभाजी उद्या सकाळपर्यंत जर का ती नीट निवडून कापून ठेवली नाही, तर अगदी कोमेजून जाते. तिच्यामध्ये स्वतःची अशी काही स्ट्रेंथ नसते. त्यामुळे ज्या स्वतःमध्ये स्ट्रेंथ नाही, ती आपल्याला काय स्ट्रेंथ देणार? कारण आपण जे खातो, त्याच्यापासून आहार रस बनतो आणि आहार रसापासून पुढे रसात रक्तम ततो मांसम असं करत करत सप्तधातू जो आहे शुक्र, तोपर्यंत आपलं सप्तधातू बनत जातात. तर असे पदार्थ आपण खायला हवे की ज्यांची स्वतःची स्ट्रेंथ चांगली आहे. जसं की फळभाज्या, दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळ, ह्या ज्या सगळ्या भाज्या असतात फळवर्गातल्या, त्या अतिशय उत्तम असतात. कारण त्या बाहेर पण तितके दिवस चांगल्या पद्धतीने टिकलेल्या असतात. तर त्या भाज्या आपल्याला स्ट्रेंथ देऊ शकतात. दुसरं आलं की कच्चे पदार्थ खाण्याबद्दल, म्हणजे काकडी, गाजर, टोमॅटो. तर गाजर जर का तुम्ही कच्चं खाल्लं ना, तर ना तुमच्या डोळ्यांना फायदा होत, ना तुमच्या शरीराला फायदा होत. कारण त्यातलं जे व्हिटॅमिन आहे, ते जर का पचवायचं असेल, तर गाजर हलके वाफवून घ्यायला पाहिजेत. म्हणजे पारबॉईल करायला पाहिजेत. पूर्ण शिजवायला नको आणि कच्चेही खायला नको. काकडी तुम्ही कच्ची खाऊ शकता, ऑलिव्हज तुम्ही कच्चे खाऊ शकता. बीटरूट सुद्धा तुम्हाला वाफवून खाल्लं तर तुमच्या शरीराला फायदा आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही आता सलाड खाणार, तेव्हा आधी हे चेक करा की हे माझ्या शरीरामध्ये जाऊन काय काय परिणाम घडवणार आहे. कारण पालेभाज्या ज्या असतात, दे हॅव व्हेरी हेवी वॉटर मॉलिक्यूल. त्यामुळे पहिले 1-2 दिवस तर पोट चांगल्यापैकी साफ होतं. पण नंतर मात्र ती पचायला जड जाते आणि आतड्यांमध्ये फसून राहते. त्यामुळे टॉक्झिन्स निर्माण होतात. तर जेव्हा पण आपण काही खातो, तेव्हा ते त्या प्रमाणात असायला हवं. आणि आयुर्वेद जे सांगतं की हे नित्य असेवनीय आहे, तर आठवड्यातनं एकदा तुम्ही पालेभाज्या खायला हरकत नाही. आठवड्यातनं 1 किंवा 2 वेळा तुम्ही सलाड्स खायला हरकत नाही. आपला जो फॉर्म आहे जेवणाचा, त्याच्यामध्ये आपण सलाड्स न घेता आपण कोशिंबिरी खातो. आणि कोशिंबिरीला वरून तेलाची फोडणी असते. त्यामुळे जे ऑइल सॉल्युबल व्हिटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात, ते पण आपल्या पोटात अतिशय उत्तम तऱ्हेने जातात. जे फक्त कच्चं खाऊन जात नाही. मित्रांनो, ही माहिती जर का तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.